नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज बनवणार आपण हे पाकट, त्याचं मी सुकं बनवून दाखवते। पाकट मच्छी आहे। आमच्या इथे जी कोळी नेते पारुताई, तिने मला अगदी कापून वगैरे दिलेले आहे। खरं तर तिची शूटिंग करणार होती, पण ती घाईघाईत होती, त्यामुळे ती शूटिंग करता आली नाही। पुन्हा काहीतरी करू। तर पाकट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपले, मी 1 वाटी खोबरं घेतले, कोथिंबीर घेतले, लसूण, हे आलं आहे, हे टोमॅटो फोडणीला टाकणार आहे मी, मिरची, ह्यांचं वाटण करणार आहे। आणि हे मसाले आपले, हा आहे मटन मसाला आहे, हा लाल तिखट आहे, हा घरगुती मसाला आहे, ही हळद आहे आणि जरा लवंग पावडर घेतले। मी आता याचं वाटण करून घेते, ओलं वाटण। हे बघा आपलं वाटण तयार झाले, हिरवं वाटण। आता आपण फोडणीची तयारी करूया। भांडं तापलं आपलं, आता त्यात मी तेल टाकते। फोडणीला आपण लसूण टाकूया। टोमॅटो, टोमॅटो व्यवस्थित शिजून द्यायचे ह्याच्यात। आपले वाटण तयार जे झाले ते टाकते मी ह्याच्यात आता। ते व्यवस्थित परतून घ्यायचं। आपले मसाले टाकून घेते मी ह्याच्यात। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे। आणि हा लवंगची पावडर जी आहे ना, ती मी मागून टाकणार आहे त्याच्यात। त्याच्यात पाकटाचे तुकडे टाकून घ्यायचे। ह्या पाकटाला कमीत कमी 4-5 वेळा तर धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्यामध्ये। लवंग पावडर टाकायची त्याच्यावरती, त्याने स्वाद चांगला येतो त्याला। आणि त्याला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवायचं व्यवस्थित। मीठ टाकून घेते, आणि हा खडा मीठ आहे। गावाला मी असले की मी खडा मीठच टाकते। खोबरं बघू शकता तुम्ही आता कसं बाजून तेल सुटत चाललंय। आता मी त्याच्यात पाणी घालणार आहे, आणि हा पाकट जरा थपथपीतच करायचा, एकदम चिकनसारखा। वाटणाचं पाणी आहे। तुमच्या आवडीनुसार पाणी टाकायचं। मी जरा थपथपीतच करते, भाकरीबरोबर खायचं आहे। तुम्ही भाकरीबरोबर, भातावर, कशावर पण खाऊ शकता, पण नाचणीच्या भाकरीबरोबर खूप टेस्टी लागतं। आणि सध्या माझं पीठ संपलं आहे, नाही तर तुम्हाला नाचणीची भाकरी दाखवली असती। आता मी झाकण ठेवते, 15 मिनिटांनी आपण झाकण काढून बघू। 15 ते 20 मिनिटं, 15 मिनिटं बस होतात त्याला शिजायला। हे बघा आपलं पाकट तयार आहे। त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते, आणि तुम्ही इकडे बघू शकता आपली खाडीची मस्तपैकी गावठी मच्छी अगदी फ्राय होते। पण मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण व्हिडिओ मोठा झाला असता। हा मासा जो आहे खाडीतला, तो टाईट मासा आहे, आणि हा खूप मासा पौष्टिक असतो। दाखवेन मी पुन्हा काहीतरी। आणि याच्यावरती मी लसूण किसून टाकले, ते माझ्या मुलाला आवडतं लसूण किसून टाकलेला, मी टाकले। आणि मासा बघू शकता, तुम्हाला असं वाटेल तो पापलेट वगैरे आहे, पण पापलेट नाही, हा खाडीतला टाईट मासा आहे। वरनं टाकूया कोथिंबीर आपण।
हा पाकट आपला तयार आहे, सुका पाकट. आणि एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जसा आत्तापर्यंत तुम्ही प्रतिसाद दिलात तसाच पुढेही प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगते. आणि आपले अगदी पाडव्याच्या दिवशीच 500 सबस्क्राईब पुरे झाले आणि खूप चांगल्या कमेंट्स वगैरे करता, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. चला तर आपण टेस्ट करून बघूया कसं आलं पाकाट आणि ताईत मासा. मम्मी एक नंबर टेस्ट आले. याचा मसाला मला जाम आवडतो. छान वाटतं ना. मच्छी देऊ का? ही तर आपल्या खाण्याची मच्छी आहे मस्त पैकी. हो का? सेम सेम पापलेटसारखा दिसतोय तो, है ना? ते टेस्ट बघ. एकदम फ्रेश वाटतं, एकदम ताजं, एकदम शिजलाय पण मस्त एकदम. भाकरीसोबत बघू दे. हा पाकाट पण बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर शिजला आहे तो. ग्रेव्ही त्याची. मला तर ही रेसिपी आवडली. तुम्हाला कशी वाटली असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून तर नक्की पहा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.